श्रावणातील मंगळवारी केलं जाणारं मंगळागौरीचं व्रत म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि स्त्री शक्तीचं प्रतीक। या व्रतात अन्नपूर्णा देवीच्या पूजेसाठी पत्री, वाती व इतर तयारी बरोबरच कणकेपासून सुबक अशी आभूषणे तयार केली जातात। ही आभूषणे तयार करण्यासाठी कणिक घट्ट मळून घ्यावी। मळताना त्यात थोडी हळद घातल्यामुळे छान पिवळा रंग येतो। आपण सुरुवात करूया मंगळसूत्रापासून। हे पारंपरिक 2 वाट्यांचं मंगळसूत्र आहे। मंगळसूत्र इतर गळेसरांपेक्षा वेगळं कळावं म्हणून आपण त्याच्यावर थोडे काळे मणी लावणार आहोत। दुसरं आभूषण आहे पुतळी हार किंवा लक्ष्मी हार। यामध्ये एका सरावर कणकेपासून पुतळ्यांचा आकार करून चिकटवला आहे। यानंतर आपण करणार आहोत ठुशी। ठुशीवरील छोट्या मण्यांचा आकार करण्यासाठी आपण टूथपिक, सुई किंवा एखादी दुसरी टोकदार वस्तू वापरू शकतो। यानंतर कानात घालण्यासाठी कुड्या केल्या आहेत। आता आपण करूया विविध प्रकारच्या बांगड्या। सर्वप्रथम करणार आहोत पाटल्या। पाटल्यांमध्ये चौकडी आकार देण्यासाठी मी सुरीचा वापर केलाय। दुसरा बांगड्यांचा प्रकार करणार आहोत तोडे। मगाच्या ठुशीप्रमाणेच या तोड्यांचा आकार आणण्यासाठी सुद्धा एखादी टोकदार वस्तू वापरावी। यानंतर आपण करणार आहोत हिरव्या बांगड्या। याकरता मी पानाचा वापर केला आहे। देवीला केसात माळण्यासाठी चाफ्याच्या फुलांची वेणी करूया। मराठमोळा शृंगार नथीशिवाय अपूर्ण आहे, तर आता तयार करूया नथ। पूजेच्या वेळी देवीला बसवण्यासाठी आसन सुद्धा कणकेपासून तयार करण्यात येते। आता ते करूया। देवीची मूर्ती या आसनावर विराजमान होते म्हणून अधिक आधारासाठी मी मध्ये सुद्धा कणकेचा एक गोळा मागून चिकटवलाय। या आसनावर सुद्धा सुई किंवा कुठच्या तरी इतर टोकदार वस्तूंनी छान नक्षी काढून घेऊ शकतो। आता इथे मी करत आहे हळदी कुंकवाचे करंडे। ह्या पूजेत देवीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवण्यात येते। ती कणकेने करून घेऊया। त्या वाटीवर ठेवण्यासाठी एक झाकण सुद्धा करूया। अशी कणकेपासून केलेली आभूषणे तयार आहेत। तुमच्या सृजनशीलतेला वाव द्या आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे अन्नपूर्णा देवीच्या पूजेसाठी तयार करा। धन्यवाद।